सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम शहरात मागील 1 ते 1.5 वर्षापासून संत गतीने सुरू आहे। यशवंतनगर ते बस स्थानकापर्यंत सध्या काम सुरू आहे। रस्त्याचं संत गतीने सुरू असलेलं काम व रस्त्याच्या दुतर्फा असलेलं अतिक्रमण यामुळे शहरात रोज तासनतास वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। साक्री शिर्डी महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून या कामात अनेक अडथळे येत आहेत। दोधेश्वर नाका ते जिजामाता उद्यानापर्यंतचं काम सुरू झालं होतं, परंतु अतिक्रमण न काढताच काम सुरू झाल्यानं थांबवण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तहसीलदार, स्थानिक व्यावसायिक, नगर परिषद अधिकारी यांच्या संयुक्त बैठका झाल्यानंतर या रस्त्यासाठी शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील समसमान अतिक्रमण काढावं, त्यानंतरच काम सुरू करावे यासाठी युवकांनी आंदोलन केल्यानं सदरचे काम स्थगित करण्यात आले होते। या कामाबाबत प्रशासनाकडून तोडगा काढून पुन्हा काम सुरू करण्यात आले, परंतु रस्त्याच्या बाजूला असलेलं अतिक्रमण न काढताच काम सुरू झाल्यानं व रस्त्या कामाबाबत अधिकाऱ्यांची व ठेकेदार यांची असलेली उदासीनता यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले। सध्या बस स्थानकापर्यंत रस्त्याचं काम झाले, परंतु रस्त्याच्या बाजूला साईड पट्टी व गटार करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं ते काम होणं शक्य नसल्याचं बोललं जातंय। बस स्थानकापासून पुढे रस्त्याचं काम करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्यानं ते काम करण्यास ठेकेदारानं असमर्थता दाखवली आहे। चौकात वाहतूक पोलीस अथवा ठेकेदारांना आपले कर्मचारी नेमावेत अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे।